आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरामधून शहा आणि शिंदेंबद्दल खळबळजनक दावा करण्यात आलाय. 22 फेब्रुवारी रोजी शहांच्या भेटीसाठी पहाटे 4 पर्यंत शिंदे ताटकळत होते असं रोखठोकमध्ये म्हटलं गेलंय. पुण्यामधील कोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. 57 आमदारांचा नेता पहाटे 4 पर्यंत भेटीसाठी ताटकळत होता असा टोला लगावण्यात आलाय. नाराजी उघड करण्यासाठी शिंदेंनी शहांची भेट घेतली. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नसल्याचं शिंदेंचं म्हणणं, असाही दावा रोखठोकमधून करण्यात आला. कालपर्यंत मुख्यमंत्री आता माझे निर्णय फिरवतात असं शिंदे अमित शहांना म्हणाले. बाहेर पडले तेव्हा शिंदेंचा चेहरा उतरलेला. शिंदेंच्या बोलण्यामध्ये फडणवीसांविषयी तक्रारीचा सूर होता असा सुद्धा दावा केला गेलाय. शिंदे शहा यांच्या संभाषणाचा काही तपशील सुद्धा रोखठोकमधून जसाच्या तसा देण्यात आलेला आहे. दरम्यान काही लोक मला बदनाम करण्याचं कटकारस्थान करत आहेत, परंतु माझ्याबरोबर महाराष्ट्राची जनता आहे, त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. काही लोक मला बदनाम करण्याचं कटकारस्थान करतायत, परंतु ही महाराष्ट्रातली तुम्ही जनता माझ्याबरोबर आहे ना, त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, मला चिंता नाही. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, आपण पाहतोय आता थेट सामनाच्या अग्रलेखातनं शिंदेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे. शहा आणि शिंदेंच्या भेटीच्या दरम्यान जे काही घडलं त्याचा तपशील सुद्धा यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एकंदरीत नेमकं याकडे कसं पाहायचं, याला लागूनच माझा आणखी एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासूनचे आपण जर अग्रलेख पाहिले तर फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेलं कौतुक असेल, जाहीर भूमिका असेल, मात्र शिंदे सातत्यानं संजय राऊत असतील किंवा ठाकरे गटाच्या निशाण्यावर आहेत. एकंदरीत त्याचा राजकीय अर्थ कसा घ्यायचा? संजय राऊत हे विरोधी पक्षातले नेते आहेत आणि त्यांचं काम आहे की ते रोज येऊन माध्यमाच्या समोर त्यांच्या पक्षाची भूमिका हे उद्धव ठाकरे यांना विचारूनच मांडतात. रोखठोक हे त्यांचं जे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारं सदर आहे, त्या सदरामध्ये आज त्यांनी नेमका काय दोघांमध्ये संवाद झाला ह्याबद्दलचे बरेच तपशील दिलेले आहेत. आणि ते तपशील त्यांना कोणी सांगितले तर ते तपशील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच त्यांना सांगितले. आता दोन नेत्यातला हा संवाद आहे. एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते आहेत. जर या दोघांमधला संवाद संजय राऊत यांच्यापर्यंत आला तर तो कुणीतरी सांगितलेला असला पाहिजे आणि तो जर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या माध्यमातून आला आहे याचा अर्थ असा की अमित शहा यांच्याकडनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे सांगितलं गेलेलं आहे. आणि एक चर्चा अशी पण होती राजकीय वर्तुळामध्ये की अमित शहा यांचा आजही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, त्यामुळं संजय राऊत यांनी नकळतपणे अमित शहा यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा नाहीये हे पण सांगून टाकलं. तो संवाद काय झाला ते फार महत्वाचं आहे. तो संवाद असा झाला की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आणि ती मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची आहे. माझी आणि माझ्या मुलाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मला अडचणीत आणलं जात आहे. त्याच्यानंतर अमित शहा म्हणाले की असं जर असेल तर मग मी देवेंद्र फडणवीस यांना बोलतो, मग तुम्हाला काय हवंय, तर ते मला म्हणाले की मला मुख्यमंत्री पद हवंय. हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आमच्याकडे एवढं मोठं संख्याबळ असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ शकत नाही असं अमित शहा म्हणाले. आणि जर तुम्हाला ते मुख्यमंत्री पद हवं असेल तर तुमचा पक्ष भाजपामध्ये विलीन करा असं त्यांनी सुचवलं. आणि खरं तर संजय राऊत यांनी ही जी आजची दोघांच्या संवादातली गोष्ट केली आहे ती महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. त्यांना असं सूचित करायचं आहे की आत्ताची शिवसेना ही दुय्यम दर्जाची शिवसेना आहे. ती मुळातच अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी निर्माण केलेली शिवसेना आहे. ती खरी शिवसेना नाहीये, ती कधीही भाजपामध्ये विलीन होऊ शकते आणि एकनाथ शिंदे हे नाराज आहेत वगैरे. तर हा भाग हा विरोधी पक्षातल्या काही बातम्या माध्यमांना देऊन त्याची चर्चा घडवून आणण्याच्या मर्यादेत आहे असं जरी मानलं तरी गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे जे एकनाथ पर्व या ठाण्यातल्या कार्यक्रमामध्ये बोलले तर चर्चा तर हीच आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षासंदर्भात खास करून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घेण्याच्या संदर्भामध्ये येते आहे. एकापाठोपाठ एक निर्णय रद्द केले जात आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या आधीचे सगळे सहकारी भ्रष्ट होते अशा पद्धतीची मांडणी ही सध्या वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्यात अर्थातच तथ्य नाही असंही म्हणायला काही अर्थ नाहीये, पण जे घडतं आहे ते एका वाक्यात सांगायचं झालं ऋतुजा की दोन सहकारी पक्षामध्ये आलबेल नाहीये हे अवघा महाराष्ट्र बघतोय. त्याचा थोडासा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात.
निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.